तुमची कार तुम्हाला बर्थडे विश करते का? पण माझ्या कारने केलेलं आहे. एमजी इज क्रेझी मॅन. हॅपी बर्थडे लागला. हॅपी बर्थडे टू यू. मागच्या बर्थडे ब्लॉग मध्ये पण तुम्ही बघितलं असेल तर बटाटे वडेच केले होते आपल्याकडे. टिकपॅट दिसायला जे आहे ते असं दिसतं. फिशिंग रॉड प्लीज नोट इजिप्त वरून आणलेला फिशिंग रॉड आहे. तो अमरावतीमध्ये की कुठे बाहेर आहे? मी 20 मध्ये. गुड मॉर्निंग. तर बर्थडे ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि जे काही गिफ्ट भेटलं होतं आपल्याला ते गिफ्ट तिने ही वॉचच दिली मला. तिलाही पाहिजे आहे तर एक मला आता तिला द्यावं लागणार आहे डेफिनेटली. आणि सेकंड जे आहे आपला हा शूज. तर हा शूज तर आपण सध्या घालू नाही शकत, बट जेव्हा कॅज्युअल वेअर करू आपण तेव्हा तो घालूया आपण. काय केलंय तू? मी बटाटे वडे केले तुझ्या आवडीचे. बटाटे वडे चालू आहे. मामा काम तिथे. मामा अशा करा असे. मागच्या बर्थडे ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असेल तर बटाटे वडेच केले होते आपल्याकडे. तर हे प्रत्येक वर्षीचं पेटंट आहे. कोणाचाही बर्थडे असला तर बटाटे वडे असतात. आज आहे थर्सडे, त्यामुळे आपण जाणार आहे आपल्या वर्क प्लेसला. संध्याकाळी काहीतरी होईल प्लॅन, बघूया कसा बर्थडेचा ब्लॉग जातो तो. आणि जिम पण स्किप नाही करायचं आपल्याला, जिमला पण जायचं. माय फर्स्ट कार असा एक जो ब्लॉग असतो तो आपण अजून पण एडिट नाही केलेला आहे, कारण की काही गोष्टी ॲड करायच्या त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे ते पेंडिंग काम राहिलेलं आहे अजून पण. थोडं रिझॉल्युशन मला हेच करणे आहे की आपल्या कारनी पण विश केलं आपल्याला. हे म्हणजे मी म्युझिक लावलं जर नव्हतं, ऑटोमॅटिक विश यू हॅव अ लवली डे. या कारला काय म्हणतात, इंटरनेट इनसाइड असं काहीतरी लिहिलेलं असते. यांची टॅगलाईन आहे ती. तर ते ऑटोमॅटिकली आज 9 ऑक्टोबर असल्यामुळे ते मला विश करण्यात आलं, हे म्युझिक लागण्यात आलं. वाव, सो नाईस. एमजी, चिअर्स टू एमजी. तुमची कार तुम्हाला बर्थडे विश करते का? पण माझ्या कारने केलेलं आहे. एमजी इज क्रेझी मॅन. नवीन नवीन जी टेक्नॉलॉजी येते आहे, इट्स ग्रेट. म्हणजे कारमध्ये एंटर केल्याबरोबर तुम्हाला बर्थडे विश झालं. चलो सही है, अच्छा है. चलो चलते अभी. तर तुम्ही बघितलं असेल तर ते आजकाल नवीन स्टिक पॅड्स भेटत आहे. म्हणजे ते स्टिक पॅड दिसायला जे आहे ते असं दिसतं. तुमच्या मोबाईलच्या बॅकला तुम्ही असं लावू शकता आणि ते कुठे पण असं स्टिक केलं तर ते स्टिक होऊन जाणार. मी आता हा काय केलेला आहे, माझा मोबाईल समोर जो डिस्प्ले असतो आपल्या कारचा त्याच्यावर स्टिक केलेला आहे. तर तिथून हा अँगल भेटत आहे आपल्याला. सो कुठे पण बाजूच्या ग्लासवर वगैरे पण करू शकतो. म्हणजे इझिली तुम्हाला ब्लॉग करता येईल त्याच्यामध्ये. आणि वेगळे वेगळे अँगल्स जे आहे ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. थोडंसं ब्लॉगिंग मला कंटिन्यू करावं लागेल, मला थोडंसं विसरल्यासारखं होतं आहे. ओके, तर अँगल कोणते कोणते घेता येईल मी तुम्हाला तर पटापट दाखवून देतो. एक हा अँगल आहे जो की आपला रिअर व्ह्यू मिरर जो असतो तिथे मी हा स्टिक केलेला आहे. आणखी दाखवतो. तर एक हा पण अँगल आहे जो की आहे टॉप डाऊन अँगल. सनरूफला लावलेला आहे मी तो, आणि इथून पण आपण शूट करू शकतो. सो दिस इज द अनदर अँगल. ड्रायव्हर साईडची जी विंडो असते तिथे लावलेला आहे मी. तर तिथून पण एक हा खूप असा बढिया अँगल आहे. बढिया आहे की नाही ते माहिती नाही मला सध्या, पण हा एक अँगल आहे. येस. तर हा जो अँगल आहे हा मी कारच्या फ्रंट विंडशिल्डला लावलेला आहे, आणि याच्यामधून सुद्धा खूप चांगला असा व्ह्यू दिसेल तुम्हाला. मीटिंग माय फ्रेंड राजसी. हॅलो, हाऊ आर यू? तू काल मला काय मेसेज केला व्हॉट्सॲपला? केला रात्री मेसेज केला तू मला व्हॉट्सॲपला. काय केला तू सांग? ऑडिओ मेसेज केला होता ना तू.
हॅपी बर्थडे विकी दादा. थँक्यू सो मच राजसी, थँक्यू. हा ग्लास असा स्लँटेड असल्यामुळे इथला जो अँगल आहे तो थोडा वियर्ड दिसला असेल किंवा तितका परफेक्ट अँगल आपण घेऊ नाही शकत. बट तुम्ही इथे स्टिक करू शकता, इथे स्टिक करू शकता, देन सनरूफला पण स्टिक करू शकता, या ग्लासला पण स्टिक करू शकता. तर अशा भरपूर ठिकाणी तुम्ही स्टिक करून वेगळे वेगळे अँगल्स जे आहे ते घेऊ शकता. सो दिस स्टिकी पॅड इज व्हेरी युजफुल. ॲमेझॉनवर भेटून जाईल तुम्हाला. Vicky, happy my friend. You are just 1 week or 2 weeks younger to me. Stay healthy, stay happy. थँक्यू सो. आमचा पूर्ण बर्थडे मंथ असतो, म्हणजे पहिले सप्टेंबरमध्ये दादाचा बर्थडे असते. दादाचा झाल्यावर इथं समृद्धीचा झाल्यावर हर्षाचा झाल्यावर नेहाचा बरोबर, नेहाचा झाल्यावर अंकितचा झाल्यावर गौरव दादाचा, आता माझा. आता इथून 1 महिन्यानंतर आहे Legends are born in September and October. Cheers. हॅपी बर्थडे विकी. थँक्यू सो तुझे मच. हजारों साल के दिन हो 50,000. आणि तू असेच खूप सारे व्लॉग्स बनवत राहा आणि तुझी खूप प्रगती हो, तुझे फॉलोअर्स खूप असे लाखोनी वाढव. वा 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 वा. ओके. एक गाणं म्हणा आता छान. तुम जियो हजारों साल के दिन हो 50,000. वाह 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 वाह, बहुत सही. क्या ही कंटेंट मिला है. मॅडम म्हटलं गान कोकिळा आहे आमच्या कॉलेजमधले. One should not add years to life. One should add life to years. वाह, क्या ही बात बोली है. ऑटोमॅटिक लागते ते. घरी आलो आहे मी. आता आपल्याला जायचं आहे जिमला. बर्थडे आहे तर आपल्याला जिम स्किप नाही करायचं. फक्त 30 मिनिट्सचा टाईम आहे माझ्याकडे. 30 मिनिट्समध्ये जिम करून मला परत यायचं आहे आणि मग आई बाबा नेहा राया मी आम्ही सगळेजण जाणार आहे बाहेर पुस्तक खाने के लिए. तो चलते जिम में. थँक्यू. हॅपी दिवाळी सर. थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे. थँक्यू. थँक्यू सो मच. गेला. Happy birthday to you. नाही ती दुसरा देते तुम्हाला. New shoes, new watch, new car. 2025. The lucky one. येस. 2025 चांगलं आहे. तर बर्थडे सेलिब्रेशन जे आहे ते झालेलं आहे आपलं. नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स द जेवण करायला. हॉटेलमध्ये चाललोय आम्ही आता. 2-3 वेळा विश केलं का? हो, दोन वेळा विश केलं. राहायला तर माहितीच नाही. कुंता काय म्हणते, विक्रमला वाढदिवसाच्या आभारभर शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद बेटा. आत्तेबहीण आहे ती माझी. धन्यवाद.
यू कुठे आहे तू? तू अमरावतीमध्ये की कुठे बाहेर आहे? मी ग्रीसमध्ये. ग्रीस थीमचा हा एक कॅफे आहे अमरावतीमधलं नवीन. छकडी मकडी. हॅपी बर्थडे लागलं. बड्डेच्या शेवटी आपल्याला परत हर्षवर्धन भेटलेला आहे आणि सोबत विवेक पण भेटलेला आहे. बर्थडे टू यू. जोपर्यंत पार्टी देत नाही तोपर्यंत हॅपी बर्थडे टू रे. अरे ते बड्डे प्रित्यर्थ आज वाईट घातलेला आहे. ही वाईट. अरे आमची भेट आज वाईटची देखील झाली. लास्ट बर्थडे. थँक्यू सो मच. लास्ट बर्थडे. लवकरच पार्टी करू. आपण बाकीचं सेव्हिंग्स आहे ना, शेतात जाऊन तू रस्सा घेशील फक्त. आपण शेतात जाऊ. बाकी आम्ही एक अजून चांगला ब्लॉग बनते. काय चांगला ब्लॉग बनते माहिती आहे का? आपल्याकडे फिशिंग रॉड आहे. फिशिंग रॉड त्या कॅनल मध्ये टाकू ना. हा. कॅनल मध्ये जर पाणी नसलं. इजिप्तवरून आणला होता फिशिंग रॉड. प्लीज नोट, इजिप्तवरून आणलेला फिशिंग रॉड आहे. अरे सर हो कॉन्टेंट. थँक्यू सो मच. अरे गिफ्ट बहुतेक गिफ्ट. हो, मी युट्यूबच्या याच्यावर बघितलं. मी मेसेज टाकणारच होतो. हो त्या ह्याच्यात टाकलं मी. फोटो बरोबर टाकलाच नाही, बघितलं. युट्यूबच्या त्या कम्युनिटी पोस्ट मध्ये टाकलं मी. म्हणजे तिथं कोणी पाहत नाही जनरली. भाऊ न पाहिलं सरप्राईज आहे का? नक्की सरप्राईज आहे का? काय केली का आतमध्ये? सरप्राईज आहे.